रवींद्रनाथ विद्यालयात पालक शिक्षक संघ समितीची यशस्वी बैठक संपन्न। रवींद्रनाथ विद्यालयात पालक शिक्षक संघ पीटीए समितीची बैठक नुकतीच उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली। या बैठकीत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा देशमुख अध्यक्षस्थानी होत्या, तर पर्यवेक्षक म्हणून श्री राजेश मालवी यांनी उपस्थिती दर्शवली। या बैठकीत पालक शिक्षक संघ समितीच्या नव्या उपाध्यक्ष व सदस्यांची निवड प्रक्रियाही पार पडली। सर्व उमेदवारांची निवड सर्वसंमतीने करण्यात आली। नव्या कार्यकारिणीची निवड पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने झाल्यामुळे पालकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। पालक शिक्षक संघाची उपाध्यक्ष म्हणून प्रिया राखुंडे व सदस्य म्हणून ज्योती सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे। या सभेत श्री सुभाष पवार यांनी अप्रगत विद्यार्थी याविषयी मार्गदर्शन केले। सौ मंगला गावित यांनी मुलींविषयी जागरूकता याविषयी मार्गदर्शन केले। श्री बाळासाहेब राठोड यांनी विद्यार्थी अभ्यास चर्चा या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले। मुख्याध्यापिका डॉक्टर वर्षा देशमुख यांनी शालेय समिती स्थापना व शालेय व्यवस्थापन स्थापना याबद्दल माहिती सांगितली आहे। श्रीमती कातकाडे यांनी माता पालक समिती बद्दल माहिती, गुणवत्ता वाढीसाठी श्री साळुंखे विद्यार्थी उपस्थिती, सौ धारराव शालेय पोषणहार, सौ अहिरराव आपल्या मुलांशी पालकांची मैत्री करणे, सौ पावरा प्लास्टिक बंदी, सौ बर्वे पालकांना उपक्रमात सामील करणे, पर्यवेक्षक राजेश मालवी घरातील वातावरण पोषक व आनंदी पाहिजे, मोरे इन्स्पायर अवॉर्ड संदर्भात सौ चंद्रात्रे यांनी पालकांना मार्गदर्शन केले। श्री गायकवाड सर शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली आहे। वेगवेगळ्या शिष्यवृत्तीविषयी माहिती देण्याचं काम श्रीमती शौचे मॅडम यांनी केलंय। या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पिंगळे, सेक्रेटरी वासंतीताई गटणे, उपाध्यक्ष वसंत राऊत आणि संचालिका मृणाल पाठक, हरी काशीकर, पत्रकार सुखदेव भालेराव यांनी विशेष उपस्थिती दर्शवून नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। त्यांनी पालक शिक्षक सहकार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाची सांगता समाधानकारक वातावरणात झाली आहे आणि पालक शिक्षक यांच्यातील सुसंवाद व सहकार्याचे नवे पर्व सुरू होण्यास मार्ग खुला झालाय। आलेल्या पालकांना की विद्यार्थी जो आहे, तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्ही या शाळेत टाकता, तर तो टाकताना तुमचा काहीतरी उद्देश असतो आणि तो उद्देश आम्हाला सफल करायचा आहे। त्याचं संपूर्ण जबाबदारी आमच्या खांद्यावरती आहे आणि त्यामध्ये तुमचा सहयोग महत्वाचा आहे। मैत्रिणींनो, अतिशय मोलाचा वाटा तुमचा आणि एक जागरूक पालक म्हणून हाच आपल्या सभेचा उद्देश आहे आज। आणि आज आपण बघतो की पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष इथे जमलेले सर्व पालक, माझ्याकडे जो विषय आहे अप्रगत विद्यार्थी म्हणजे नक्की काय? सर्वात प्रथम अप्रगत विद्यार्थी काय आहे तो समजून घेणं खूप गरजेचं आहे। अप्रगत विद्यार्थी म्हणजे वयानुसार किंवा येत्यानुसार आवश्यक असलेला विकास झालेला नसेल त्याला आपण अप्रगत विद्यार्थी असे म्हणतो। जसं की फॉर एक्झाम्पल 5वी मध्ये असलेला विद्यार्थी, त्याला लेखन वाचन येत नसेल, अंकगणित येत नसेल, हा काय येत नसेल त्याला आपण कमी लेखायचं नाही, कारण की त्याची शिकण्याची जी पद्धत आहे ती कुठेतरी कमी पडते किंवा त्याचा शिकण्याचा जो वेग असेल तो कमी गतीचा असेल। यामध्ये बदल करणे हे आहे अप्रगत विद्यार्थ्याचे लक्षण। अप्रगत विद्यार्थ्याचे काय कारण असेल? पहिलं कारण आहे की आपण त्याला हिणवतो, तुला येतच नाही असं कोणी पालक पण नाही आणि शिक्षक पण बोलणार नाही, कारण की त्याला त्याचा आत्मविश्वास पहिल्यांदा वाढला। त्यानंतर सतत तुलना करणे, तुलना पण करायची नाही, तुलना केली तरी तो विद्यार्थी आत्मविश्वास त्याचा ढासळतो आणि त्याची प्रगती होणे थांबते। मग यासाठी काय करणार आपण? तर आम्ही इथं शाळेमध्ये 11 ते 12 याच्यासाठी मी तुमच्याशी एक माता म्हणून एक त्या ठिकाणी चर्चा करते की तुम्ही आपल्या मुलीला आई म्हणू नका, तर त्या ठिकाणी एक मैत्री म्हणून थोडंच त्यांना वेळ द्या। त्यांच्याशी बोलताना तुम्ही एक आपली मैत्रीशी आपण कशा गप्पा मारतोय त्याप्रमाणे थोडेसे विचार करा की आज शाळेमध्ये काय झालं, तुला कोणी त्रास देते का, रस्त्याला येता जाताना तुला कोणी छेडलं का, ह्या गोष्टी आपण आपल्या मुलीशी। नाशिक लोकशाही न्यूज साठी कमलेश